पुणे PMT बस जी पुण्यावरसून हडपसर आणि हडपसरवरसून उरुळीक जायची आणि ह्याच प्रवासादरम्यान एक भयंकर अनुभव बस चालक आणि कंडक्टरांका इलो होतो। 2006 सालची घटना असा। ही बस उरुळीवरसून परत पुण्याक रिटर्न येत होती, पण वाटेत त्या बसमध्ये असा काय घडला ज्यामुळे ती बस काय परत पुणे स्टेशन का परतली नाही। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर सचिन खोमने पाटील यांनी आपल्याक पाठवल्यानी या आधीसुद्धा त्यांनी आपले अनुभव आपल्याक पाठवल्यानी होते। तुमच्याकडे सुद्धा असले भयंकर अनुभव असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवू शकतास। आणि अजून तुमच्यापैकी कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे। नमस्कार, मी सचिन खोमने पाटील, मी बारामतीत राहतोय। ह्यो जो अनुभव असा तो आमच्या शेजारीच राहणाऱ्या एका कंडक्टर काकांनी माका सांगितल्यानी होतो। साधारण 2006 काय 7 सालची ही एक घटना असा। त्या कंडक्टर काकांचं नाव होता भोसले आणि ते तेव्हा PMT बसमध्ये कंडक्टर म्हणून कामाक लागले होते। त्या दरम्यानच त्यांनी ह्यो सगळं भयंकर प्रकार अनुभवल्यानी तर ते तेव्हा नोकरीनिमित्त उरुळी कांचन या ठिकाणी रवाक गेले होते। आणि ह्यो जो का अनुभव त्यांनी घेतल्याने होतो तो उरुळी जवळच्याच एका गावात घडलो होतो। आणि ह्याचा गाव होता त्या पुणे सोलापूर हायवेवरच लागायचा। पुणे हडपसर उरुळी या ठिकाणी पुण्याची PMT म्हणजे सिटी बस धावायची। आणि ह्याच बसमध्ये ह्या कंडक्टर काकांसोबत रात्रीच्या वेळेक ह्यो सगळं भयंकर प्रकार घडलो होतो। जेव्हा या सगळा घडला तेव्हा फाल्गुन अमावस्या चालू होती। साधारण उरुळीक जाणारी शेवटची बस ही हडपसरवरसून रात्री 10:30 सुटायची, पण त्या दिवशी नेमकी ती 11:10 सुटली, कारण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांची ती बस लेट झाली होती। आणि बस लेट झाल्यामुळे सगळे प्रवासी खूप वैतागले होते। तेव्हा कंडक्टर काकांनी कसा बसा त्यांना शांत केल्याने आणि अखेरीस 11:10 त्यांची ती बस हडपसरवरसून उरुळीक जाऊक निघाली। ती शेवटची बस असल्यामुळे ती पूर्ण तुडुंब भरली होती। लोणी मार्गे ती बस जात होती आणि वाटेत एकूण 10-12 स्टॉप लागायचे। बघता बघता एक स्टॉप लागाक लागलो आणि ते हळूहळू 1-2 प्रवासी खाली उतराक लागले। भोसले काकांची ती त्या दिवसाची शेवटची ड्युटी होती, म्हणजे ता काम झाला की ते घराकडे जाणार होते आणि त्यानंतर पुढच्या दिवशी 11ची त्यांची बस होती। पण रात्रीच्या गर्दीपायी त्यांना ही शेवटची बस नकोशी वाटायची, पण त्यांच्या हातात तेव्हा काय नाही होतं, त्यामुळे ते नाईलाजान एवढ्या गर्दीसून एक करून तिकीट काढत होते। पण एक गोष्ट मात्र या प्रवासात चांगली होती, ती म्हणजे जाताना जरी ही बस खचाखच भरलेली असली तरी येताना मात्र ती पूर्णपणे रिकामी यायची। त्यामुळे येताना शांत बसान योग त्यांका गावायचा। बघता बघता पुढचे स्टॉप येऊक लागले आणि हळूहळू बसमधली गर्दीसुद्धा कमी होऊक लागली। तरी पुढच्या अर्ध्या तासाभरात काकांनी सगळ्यांची तिकटी काढून घेतल्याने आणि त्यांची ती बस अखेरीस रात्री 12 वाजेपर्यंत उरुळीक येऊन पोचली। आणि थंय इल्यानंतर एक करून जे प्रवासी उरले होते ते सगळे खाली उतरले आणि संपूर्ण बस त्यांची थंय रिकामी झाली। सगळे प्रवासी उतरल्यानंतर त्यांका ती बस परत माघारी हडपसर डेपोत नेऊन पोचवची होती आणि थंय गेल्यानंतर त्यांचं काम संपणार होता। तरी साधारण 12:15च्या दरम्यान त्यांनी ती बस थैसून रिटर्न हडपसरच्या दिशेने वळवल्याने पण तेवढ्यात काही कामगार त्या बसमध्ये चढले, ज्यांका पुढे वाटेत येणाऱ्या वस्तीत उतरायचा होता। असे अधूनमधून कामगार रात्रीचे असायचे, तर त्या दिवशीसुद्धा 7-8 कामगार होते ते त्या बसमध्ये चढले आणि काकांनी त्यांची तिकीट वगैरे काढल्याने आणि थैसून ते हडपसरका जाऊक निघाले। पुढच्या 5-6 मिनिटातच ती वस्ती लागली आणि थंय ते सगळे कामगार उतरले आणि त्यानंतर आता त्या बसमध्ये
कंडक्टर काका म्हणजेच भोसले काका आणि ड्रायव्हर ज्यांचं नाव होतं मेमाने असे हे दोघजणच आता त्या बसमधून हडपसरच्या दिशेने वेगान जाऊक निघाले. फाल्गुन अमावस्येचा दिवस म्हणजे साधारण मार्चच्या आसपासचे ते दिवस होते. म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यात चालू होतं, पण रात्रीची वेळ असल्यामुळे बाहेर जरा गारवं होतं, ज्यामुळे थंड हवा येत होती. आणि भोसले काका आपले मस्त मागे बसून त्या थंड हवेचा आस्वाद घेत होते. आणि आता बस पूर्ण रिकामी असल्यामुळे त्यांना तसं काय काम नाही होतं, ड्रायव्हरचंच काम होतं. ड्रायव्हर आपलं गाडी चालवित होतो. बघता बघता ते खुमनेपासून जवळच्याच एका गावात येऊन पोचले. आणि त्या गावाकडे येताच वाटेत एक ओढ्यावरसून छोटा पूल जायचा. त्या पूल त्यांका वाटेत गावला. जशी त्यांची ती बस त्या पुलाच्या जवळ येता तेव्हा अचानक बस ड्रायव्हर का म्हणजेच मेमान काकांका एक बाई त्या पुलाकडे उभी असलेली दिसली. आणि जेव्हा त्या बाईन बस बघितल्यान तेव्हा ती हात करून थांबवचा इशारो करूक लागली. मेमाने काकांनी त्या रस्त्यावर जास्त कधी प्रवास करूक नाही होतो. पहिली काय दुसरी ड्युटी त्यांका ह्या बसवर लागली होती. पण भोसले काकांका मात्र ह्या जागेचा चांगला अंदाज होतो. पण ते मागे बसलेले असल्यामुळे त्यांका काय ह्यो प्रकार माहिती नाही. पण ड्रायव्हर काकांका मात्र त्या सगळा दिसला. आणि त्या बाईक असं रातचा त्या पुलावर उभा बघून हे आपले मनाक लागले की बाई रातची होय करता काया. त्यात करून ती हात दाखवून बस थांबवक सांगी होती. त्यामुळे ह्याने आपलं वेग कमी केल्याने आणि बघता बघता त्यांनी त्या पुलाच्या जवळ जाऊन बस पूर्णपणे थांबवल्याने सुसाट वेगान पळणारी बस अचानक वाटेत थांबल्यामुळे भोसले काका पटकन उठले आणि काय झालं तर बघूक लागले. सगळ्यात आधी त्यांनी खिडकीतून बाहेर बघितल्याने बाहेर बघतात तर तो काय बसचं स्टॉप वगैरे नाही होतं. त्यामुळे ते आरडान म्हणाले, अरे मेमन्या, अरे हय बसचं स्टॉपच नाही, गाडी कशाक थांबवलं. भोसले काकांपेक्षा मेमने काका खूप वयान लहान होते, त्यामुळे ते त्याका मेमण्यास म्हणायचे. तर त्यावर तो म्हणालो, अहो काका, कोणतरी बाई हात दाखवता म्हणून थांबवलंय. आता रातची ती बाई खय जातली, काहीतरी महत्त्वाचं काम असत. ता सगळं ऐकान भोसले काका पटकन उठले आणि समोर कोण आता बघूक लागले. त्यांनी बघितल्याने तर एक बाई बरोबर एस टीच्या बाजूक उभी होती. आणि एस टी थांबवलेल्याचं बघून ती एस टीच्या जवळ हळूहळू येऊक लागली. ता सगळा दृश्य बघून भोसले काका चांगलेच हादरले. कारण ज्या ठिकाणी ती बस थांबली होती ती जागा बरी नाही म्हणायचे, कारण त्या ठिकाणी बरेचसे अपघात झाले होते. आणि त्या आधीच्या गावचा स्मशानसुद्धा होता, ज्या पाडून आता त्याच्यावर रस्तो बांधलो गेलो होतो. त्यामुळे शक्यतो हे कोण थांबायचं नाही. पण मेमने काकांका ह्या काय माहिती नाही होता. तसे भोसले काका म्हणाले, अरे मेमन्या, डोका बिका फिरला काय तुझा, अशी वाटेत एस टी कशाक थांबवलं, ही जागा तुका माहिती आहे कसली हाती. पण त्यांका तर ह्याबाबत काय माहिती नाही होता. ते त्या रूटवर नवीनच होते म्हणून ते आपले म्हणाले, हो काका कशाक माझ्यावर भडाकतास, एक बाई तरा येऊन दे तिका, तसा पण रिकामी बस जाता आणि तिच्या ठिकाणी आपली बहीण आई असत तर आपण सोडून जाऊ काय. ता सगळं ऐकान भोसले काका म्हणाले, तुका वयाता कर, माका काय बोलायचंच नाही. एस टीत कोण प्रवासी नसल्यामुळे सगळे एस टीचे लाईटी काढलेले होते. आणि त्या अंधारातच त्या बाईन दार उघडल्यान आणि ती आतमध्ये येऊक लागली. जशी ती आतमध्ये येता तेव्हा भोसले काकांनी सगळ्यात पहिलं तिचा अवतार बघितल्याने आणि त्या बाईचा तो अवतार बघता क्षणी काकांच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. त्या बाई नऊवारी साडी नेसलेली होती, जी पूर्णपणे मातीत रंगलेली होती. कानात मोठमोठे रिंग, नाकात नथनी आणि हात भरून हिरवे बांगडे आणि डोक्यात ह्या मोठा लाल रंगाचा कुंकू होता आणि डोक्यावर एक छोटा गाठोडा. अशा अवतारात ती बाई त्या एस टीत चढली आणि कंडक्टर काकांशी काही एक न बोलता ती सरळ मागच्या दिशेने जाऊक लागली आणि एकदम मागे काहीतरी जाऊन बसली. लाईटी बंद असल्यामुळे ती नेमकी खय बसली तर कंडक्टर काकांका दिसाक नाही आणि तिने तिकीटाचा काय विचारूक नाही होता. सगळ्यात आधी भोसले काकांनी दार लावून घेतल्याने आणि मेमनॅक म्हणाले, चल आता चलव गाडी आणि जरा मागच्या लाईटी लाव. तशा त्या ड्रायव्हर काकांनी एस टी चालवून घेतल्याने आणि मागच्या लाईटीची बटणं मारल्याने तिकीट काढूचे असल्यामुळे काका उठले आणि मागच्या दिशेने जाऊक लागले. पण जसे ते उठान मागे वळान बघतात तर त्यांका ती बाई खयच दिसाक नाही. त्या क्षणी त्यांनी ते अंगच काढल्याने आणि मोठ्याने ते आरडले, रे मेमन्या. काकांचा आवाज ऐकान मेमाने काकांनी बसचं वेग कमी केल्याने आणि विचारूक लागले का आला. त्यांनी सगळे लाईटी लावक नाही होते
त्यामुळे भोसले काका आरडले, अरे सगळे लाईटी लाव पहिले. तेव्हा त्यांनी पटकन सगळे बटणं मारून मागचे सगळे लाईटी पेटवल्यान आणि जसे ते सगळे लाईटी पेटत तेव्हा सगळ्यात मागच्या सीटवर ती बाई भोसले काकांका बसलेली दिसली. पण पहिल्या नजरेत त्यांका ती बाई दिसाक नाही कशी ह्यो मोठो प्रश्न त्यांका सतावत होतो. त्यांका वाटलं की त्यांका भास वगैरे झालो असत आणि काळोखात दिसला नसत. पण ती बाई ज्या सीटवर बसली होती त्या सीटवर तर दिसाक व्हाया होता थंयपर्यंत पहिली लाईट पोचा होती. मग पहिल्या लाईटीत ती कशी काय नाही दिसाक आणि सगळे लाईटी लागल्यावर कशी काय दिसली ह्या काकांका कळत नाही होता. पण त्यांका तिकीट तर काढूची होती त्यामुळे ते 2-3 पावलं पुढे टाकूक लागले. तेवढ्यात त्यांका आठवलं की तिकिटाची जी पेटी होती ती ड्रायव्हरच्या बाजूक त्यांनी ठेवलेल्यानी. त्यामुळे तिकीट काढूसाठी तिकिटाची पेटी लागणार होती ती आणूसाठी ते थैसून मागे वळाले आणि ड्रायव्हरकडे जाऊक लागले. बघता बघता ते ड्रायव्हरच्या केबिनच्या आतमध्ये शिरले आणि ड्रायव्हरच्याच बाजूक एक सीट होती त्या सीटखाली त्यांनी ती पेटी ठेवलेल्यानी. ती पेटी आपले ते वाकान खालसून वडूक लागले आणि वडता वडता ते मेमाने काकांका म्हणाले, अरे ती बाई काय धडाची वाटत नाही, उगाच तिका बसवलं, काय गरज नाही होती. असं म्हणताच त्यांनी पेटी बाहेर काढल्यानी आणि तेवढ्यात मागसून कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्यान. तो हात इतको थंड होतो की अक्षरशः बर्फ कोणीतरी आपल्या खांद्यावर ठेवल्या ना की काय असा काहीसा भोसले काकांका वाटाक लागला. आणि त्यानंतर त्यांच्या नाकात एक कसलं तरी कुचकट आणि दुर्गंधीचं वास जाऊक लागलं. म्हणजे सडलेला आणि जळलेला मांस कसा असता आणि त्याचं वास कसं एकदम उग्र येता तसं काहीसं वास संपूर्ण केबिनात पसारलं. तर हा सगळा बघून काका घाबरले आणि जसं हात त्यांच्या खांद्यावर पडता तसे ते पटकन मागे वळून बघूक लागले. त्यांका एका क्षणासाठी वाटलं की ती बाई चिली की काय. पण जसे ते मागे वळून बघतात तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती बाई तर तिच्या सीटवरच बसली होती पण त्या बाईचं हात मागच्या सीटवरसून सरळ ह्यांच्या खांद्यापर्यंत लांबपर्यंत येऊन पोचलं होतं. आणि एवढं मोठं लांब हात बघून काकांनी तर थंय मोठ्यानं आरडच घातल्याने काकांका आरडलेला बघून मेमाने काकासुद्धा मागे वळून बघूक लागले. आणि त्यांनी सुद्धा था भयंकर दृश्य बघितल्याने त्या बाईचं ह्यो मोठं वाढलेलं हात बघून त्यांनी उथे अंग काढल्याने आणि त्या सगळा दृश्य बघून ते त्या सगळ्यात इतके घाबरले की त्यांचं बसवरचं कंट्रोलर सुटलं आणि हडेतडे त्यांची बस जाऊक लागली. त्यांका समजत नाही की आता करायचं काय. आणि वेगात बस असल्यामुळे त्यांचं शेवटी ताबो सुटलं आणि त्यांची ती बस रस्त्यावरून खाली उतरली आणि मोठ्या झाडात जाऊन जोरात आदळली. वेग जास्त असल्यामुळे सगळे एसटीचे काची बिची फुटले आणि इंजिनातून धूर येऊक लागलो आणि हे दोघवले जागीच बेशुद्ध झाले. इतकं तो मोठं भीषण अपघात होतं. पण नशीब ह्या दोघांचं इतक्या चांगला की एवढं अपघात होऊन सुद्धा ह्या दोघांच्या जीवाक काय झाला नाही. नुसते ते थंय बेशुद्धच पडले. पण जेव्हा त्यांका शुद्ध येली तेव्हा ते जवळच्या एका हॉस्पिटलात होते. त्यांच्या त्या अपघातानंतर काही लोक रातची थैसून जायत होती. त्यांका ती बस दिसली आणि त्यांनी ताबडतोब ह्यांका हॉस्पिटलात नेल्याने होता. भोसले काका पूर्णपणे ते उभे असल्यामुळे त्यांच्या डोक्यात जबरदस्त मार लागलेलो त्यामुळे ते रात्रभर बेशुद्धच होते. मेमाने काका मात्र लवकर शुद्धीवर इले आणि पुढच्या दिवशी सकाळी भोसले काकांका शुद्ध इले. दोघांका वाईस बरा वाटल्यानंतर पोलीस चौकशीसाठी इले आणि नेमका काय झाला ह्याचं ते विचारपूस करूक लागले. दोघांका त्यांनी वेगवेगळा बसवलेला होता. पण ह्या दोघांनी जा काय घडला होता त्या सगळा सविस्तर सांगितल्याने बाकी कोण प्रवासी नसल्यामुळे हे दोघजण त्या बसमध्ये होते. आणि जेव्हा या दोघांनी त्या बाईचा उल्लेख केल्याने इथपर्यंत सगळ्यांका पटला. पण नंतर ज्या बाईन आपले हात मोठे करून यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने ह्यावर मात्र कोणचा विश्वासच बसत नाही होतं. काकांनी तर सांगितल्याने ती हडळ होती आणि त्या हडळीकच आम्ही बसमध्ये बसवलं. पण ह्याच्यावर कोणचा विश्वासच बसाक तयार नाही होतं. शेवटी ता सगळा बस ड्रायव्हरावर चिला. त्याच्यात नियंत्रण गेला आणि बस ठोकली असा काहीसा पुढे इला. पण जो काय प्रकार भोसले काका आणि मेमाने काकांनी घेतल्याने होतं त्याच्यावर मात्र कोणीच विश्वास ठेवक नाही. पण ह्यो सगळं प्रकार त्यांनी स्वतः त्या ठिकाणी अनुभवलेलं होतं. आणि खरोखरच ती जागा बरी नाही होती कारण त्या ठिकाणी बरेचसे असे अपघात झालेले होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच पुलाच्या ठिकाणी
जुन्या गावचा स्मशान होता. त्या स्मशान तोडून त्यांनी ते रस्तो बांधलेलं होतं. कदाचित ह्याच कारणामुळे ते असे प्रकार घडत असतील. पण त्या रात्री बसवर ड्युटी करताना भोसले काका आणि मेमाने काकांनी जो काय अनुभव घेतल्याने होतं तो मात्र त्या आयुष्यात विसराक शकत नाही होते. असं काहीसं अनुभव ह्या कंडक्टर काकांका इलो होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं सचिन खोमने पाटील यांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं, ह्याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये लिहाक विसरा नको. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका ही व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांका असे अनुभव ऐकाक गावतील. आणि अजूनव तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं खतरनाक अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.